सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. चला एकवीर हायवे दिवे बी विनंती असेल आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण सजवा. लगेचच आपण मॅचला सुरुवात करणार आहोत. एक मोठी लढत आपल्याला पाहायला मिळते. अगदी दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळाला. RD 444 स्पोर्ट्स गावदेवी ओळी आणि त्यांच्या अगेन्स्ट दुसऱ्या बाजूला नक्षत्र चौदारपाडा. एक चांगला विजय प्रस्थापित केला RD 444 ओळी या संघानं. यस सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये करता धरता आपण पाहताय जयेश पाटील आणि कुणाल पाटील. सुमित कुमार केवणी दिवे हा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. जयेश पाटील कुणाल पाटील असे सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार आपण पाहता. सुमित पाटीलला आपण पाहतोय. सुमित पाटील आपण पाहता. P1चा पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार. जयेश पाटील आणि कुणाल पाटील करता धरता मैदानाच्या आतमध्ये इंटर झाला. स्ट्रायकिंगला जयेश सज्ज. आमचे ऑफिशियल पंच मेन अंपायरच्या भूमिकेत आमचे प्रल्हाद पाटील सर. अगदी या पॅनलचे निर्माते. त्याचबरोबर लेग अंपायरच्या भूमिकेत मॅन फ्रॉम अलीमगड अतिश पाटील सर. त्याचबरोबर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत मॅन फ्रॉम गोवे आमचे दिनेश भामरे सर. त्याचबरोबर आमचे निखिलेशजी बजागे सर. हे चारही ऑफिशियल पंच खऱ्या अर्थानं चांगला वर्क या स्पर्धेमध्ये करतात. यस पंचांचा हिरवा कंदील पंचांचा ग्रीन सिग्नल ऑन. लेट्स प्ले गेम ऑन. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम अँड शो द गुड गेम. शो द क्वालिटी क्रिकेट. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिला बॉल सॉफ्टनं ऑनसरला टर्न केला आपल्याला पाहायला मिळाला. मिड ऑन रिझनचा फिल्डर हर्ष भोईर चेंडूपर्यंत पोहोचला. स्वतः टीमचा कॅप्टन देखील आहे हर्ष भोईर. अर्थातच बुऱ्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. 38 सर्कलच्या बाहेर तब्बल जयेश पाटील यांच्या 3 बॉल 3 षटकारांसाठी चरण पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस असणार. ओव्हर टू कॉम्बॉक्स सर्वन सर. यस पारितोषिकांचा वर्षाव या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. 38 सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू. एक डीप मिड विकेट रिजन मध्ये प्रितेश पाटील. एक वाडिश लॉंग ऑन रिजन मध्ये हर्ष भोईर. 38 सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये सिद्धेश पाटीलला आपण पाहत आहे. तदनंतर कव्हर पॉइंट रिजन मध्ये पियुष. तदनंतर मिड ऑफ रिजन मध्ये वेदांत. नेक्स्ट बॉल कुणाल पाटील. हो कुणालसाठी बॉल समोरच्या दिशेने खेळलाय. फिल्डर पोहोचला हर्ष. चांगले फिल्डिंग मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. राहुल आपण पाहता अगदी मिड ऑफ रिजन मध्ये सातत्यानं क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव केला जात आहे. एक टिप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये वेदांतला आपण पाहत आहे. 38 सर्कलच्या बाहेर आलाय. पहिल्या 2 बॉलवरती 2 सिंगल सुमित पाटीलच्या अगेन्स्ट. जयेश पाटील तयार. ओ लेटकट केला. चांगला स्ट्रोक आहे. पियुषचा अप्रतिम प्रयत्न मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. प्रितेशचा अप्रतिम प्रयत्न मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. कव्हर पॉइंट रिजन मध्ये प्रितेश पाटील तैनात होत्या. एफर्ट्स भरपूर चांगले लावले होते. सलगच्या 3ऱ्या बॉलवरती ही 3री सिंगल बॅट्समन जयेश पाटील आणि कुणाल पाटीलच्या माध्यमातून. खऱ्या अर्थाने यासाठी ओळखला जातो मॅन्डेटरी पॉवर प्ले स्पेशलिस्ट आहे गोलंदाज सुमित पाटील. चांगलं वर्क. अद्याप 3 बॉल सुमित पाटीलच्या नावावरती राहिलेत. हो या वेळा देखील बॉलर्स बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फील्ड पोझिशन मध्ये बॉलला फील्ड केलाय. अगदी जणू काय बॅटरला डॉमिनेट करण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये सुमित पाटील करतोय. आणि या वेळेला हा हाताळलाय. या स्पेलमधील या मॅच मधील पहिला डॉट बॉल पहिला निर्धाव चेंडू बॅट्समॅन
कुणाल पाटीलच्या अगेन्स्ट सुमित कुमार केवणी दिवे. अगदी सुमित कुमार केवणी दिवे या टीमचा जर उल्लेख करायला गेला तर सातत्यानं भरपूर चांगलं क्रिकेट ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या टीमचा देखील आपण पाहत असतो. पण त्यांच्या अगेन्स्ट एकविरा हायवे दिवे हा संघ या टीमचा देखील दबदबा राहिला आतापर्यंत. पुढचा बॉल, पाचवा चेंडू ऑन साइडला लॉफ्ट केलाय, लॉफ्टेड इट. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हवेची वार्तालाप करत असताना टाटा बाय बाय या मॅच मध्ये येणारा हा पहिला बिगेस्ट. पिंटू पाटील यांनी जर कुठली हॅट्रिक पूर्ण केली म्हणजे लगातार 3 विकेट मिळवल्या, 3 षटकार मारले लगातार किंवा 3 चौकार मारले, विकेट हॅट्रिक जरी पूर्ण केली तरी देखील 1555 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी असणारे साहिलजी केनी साहेब यांच्या माध्यमातून, साहिलजी केनी मानकुले यांच्या माध्यमातून पिंटू पाटील यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे विकेट हॅट्रिकसाठी. आणि लगातारचे 3 चौकार आणि 3 षटकारांसाठी 1555 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी असणारे. लॉफ्ट केलाय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने गेलेत. 1 धाव पूर्ण झाली, दुसरीचा प्रयत्न आहे आणि 2 धावा अतिप्रचंड वेगाने इथे पूर्ण होत आहेत आणि 2 धावेने धावफलक पुढे जाईल. ओव्हर टू श्रवण सर. क्या बात आहे, अप्रतिम बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये कॉलिंग भरपूर चांगलं या 2 बॅटरच्या दरम्यान. अगदी आमच्यापर्यंत नुकतीच माहिती पोहोचती. कुणाल पाटील हा असा बॅटर आहे ज्यानं या पर्वामध्ये एकाच हंगामामध्ये सर्वात जास्त अर्धशतक ठोकण्याचा विक्रम या खेळून आपल्या नावावरती केलाय. तब्बल 7 अर्धशतक या खेळून आपल्या नावावरती बनवल्यात. त्याचं नाव आहे कुणाल पाटील. षटक क्रमांक पहिला दरम्यान कंप्लीट झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलकावरती धावा आपण पाहताय सध्याच्या घडीला जोडल्या गेल्यात बिनबाद 11 अंकावरती. अगदी सुमित कुमार केवणी दिवे या टीमचा जर उल्लेख करायला गेला तर सातत्यानं मोठमोठ्या स्पर्धा हा संघ देखील आयोजित करत असतो आणि नुकतीच याच हंगामामध्ये GCA चॅम्पियन ट्रॉफी 2020-25 अगदी या संघानं आयोजित केली होती. काही सन्मान आपण मुख्य मंचावरती या ठिकाणी संपन्न करणार आहोत. सन्मान्य श्रीमान अजिंक्य पाटील साहेब ज्यांनी आम्हाला मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी दिली, त्यांचा विशेष सन्मान आपण करतोय. अजिंक्य पाटील साहेब यांचा विशेष सन्मान आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी संपन्न केला जाईल. मी विनंती करतोय सन्माननीय धीरज पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान करतोय. श्रीमान सन्माननीय अजिंक्य पाटील साहेब ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर्स केली गेली, त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय. वस्त्र अलंकार आणि त्यासोबत या ठिकाणी रंगीबेरंगी फुलांचा पुष्पगुच्छ दिला जातोय आणि या स्पर्धेची गोड आठवण मोमेंटो दिली जाते. विशेष सन्मान या ठिकाणी आपण करतोय श्रीमान अजिंक्य पाटील साहेब. टाळ्या होऊन जाऊ द्यात कारण या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी त्यांनी आम्हाला दिली आहे, त्यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न झालेला आहे. पियुष मात्रेला आपण पाहता बॉलिंग ट्रॅकवरती. तो पहिला बॉल ऑन साइडला टर्न केला, चांगला स्ट्रोक आहे. स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला, चांगली फिल्डिंग मैदानामध्ये. पहिल्या बॉलवरती हे पहिले सिंगल. पियुष मात्रे सध्याच्या कडेला षटक क्रमांक 2 मध्ये बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. 11 धावा पहिल्या षटकाच्या अखेरीस होत्या. या पहिल्या बॉलवरती सिंगल आली. आता 12 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना सुमित कुमार केवणी दिवे या टीमच्या टोटलमध्ये. स्ट्राईक रोटेट करायचा प्रयत्न जयेश पाटीलला आपण पाहत आहे. अगदी सध्याच्या घडीला 9 स्ट्राईक एंडला. कुणाल पाटीलला आपण पाहत आहे स्ट्राईक एंडला. अगदी 9 धाव्यांचा कॉन्ट्रीब्युशन इंडिव्हिज्युअल त्यानं आपल्या संघाला दिलाय तो कुणाल पाटील स्ट्राईक एंडला. नेक्स्ट बॉल पियुष मात्रे निघालाय. कुणाल तयार, प्रचंड वेग, मागचा पाय वाकवला आणि बॉलला सरळ फेकून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा फ्लाइटेड दमदार दर्जेदार रुबाबदार वीर तानाजी चषकाचा ब्रँडेड षटकार. Yes, now back to cricket. यावेळेस देखील लॉफ्ट केलाय. क्या बात है, अप्रतिम सलगचा येणारा दुसरा बिगेस्ट अँड ब्लास्टेड सलगचा येणारा ब्रँडेड बिग लॉंग वे षटकार.
चला लगेच मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक सजवा. क्लॉक वॉच देखील ऑन आहे. पहिला बॉल अतलला ठीक 8:32 चला 8 मिनिटं आपण खर्च केल्यात. सन्माननीय श्री आकाशजी जयवंत पाटील सुजित डिजिटल प्रोप्रायटर आहेत आणि या संपूर्ण स्पर्धेचे बॅनर आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून बनवले गेलेत. श्रीमान सन्माननीय आकाश जयवंत पाटील साहेबांचा विशेष सन्मान आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी संपन्न होईल. मी विनंती करतोय सन्माननीय आदिश पाटील साहेब यांना आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करायचा आहे. परंतु सन्मान करण्यापूर्वी हा बॉल देखील सीमारेषच्या पलीकडे जाईल. वन मोर बिग हिट सिक्सर. क्या बात है. हा विशेष सन्मान आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि अतिशय चांगलं डिजिटल तुमच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेला मिळालं. त्यासाठी मंडळ आपलं सदस्य ऋणी राहील आणि नाव आपण पाहतोय आणखी एक सन्मान आपण करतोय. यस एक कॅच ड्रॉप झाला तदनंतर त्याचा परिणाम मैदानामध्ये 3 बॉल 3 षटकार आपल्याला पाहायला मिळाला. अगदी कुणाल पाटीलचा आपण उल्लेख करत होतो. आमच्यापर्यंत नुकतीच माहिती पोहोचली होती. आमचे सुभाष झुमाळ सरांनी सांगितलं होतं की गेल्या वर्षीमध्ये गेल्या फॉर्मॅटमध्ये या खेळाडूंना तब्बल 7 अर्धशतक झळकावण्याचा विक्रम आपल्या नावावरती केला होता आणि त्या खेळाडूला मिळालेलं जीवनदान आता खऱ्या अर्थानं डोकेदुखी ठरलाय एकविरा हायवे दिवे बी या टीमला. पुढचा बॉल हो या वेळेला मैदानाच्या आतमध्ये फटका मिस टायमिंग आहे. प्रितेश पाटील चेंडूपर्यंत पोहोचलाय. टेकन अ व्हेरी गुड कॅच. धक्का क्रमांक लागला पहिला. फलंदाज झालाय बाद. चेक धन्यवाद. या ठिकाणी श्रीमान निलेशजी म्हात्रे साहेब उद्योजक गोंदिवली यांचा देखील विशेष सन्मान आपण करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. समाजसेवक आणि उद्योजक आहेत गोंदिवलीचे आणि त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय. निलेशजी म्हात्रे साहेबांचा देखील विशेष सन्मान इथे केला जाईल. खरं तर संपूर्ण अतिथीगण आणि भिवंडी विभाग जर म्हटलं तर दातृत्व कर्तृत्व नेतृत्व आणि वक्तृत्व त्याचे मात्र अनेक असे लोक आहेत. त्यांचा विशेष सन्मान आपण पाहतोय. निलेशजी म्हात्रे साहेब यांचा देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय आणि या स्पर्धेसाठी विशेष मोलाचं योगदान श्रीमान निलेशजी म्हात्रे साहेब यांनी देखील दिलेलं आहे. सन्मान्य श्रीमान नयन पाटील साहेब यांचा देखील विशेष सन्मान इथे केला जाईल. मी विनंती करतोय आदेश पाटील साहेबांना आपल्या शुभ हस्ते सन्मान्य श्रीमान नयनजी पाटील साहेब यांचा देखील विशेष सन्मान आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी संपन्न करायचा आहे. संपूर्ण सन्मान मूर्ती आहेत आणि सर्वांचा सन्मान करणं खरं तर अतिथी देवो भव यासने आपली संस्कृती आणि त्या माध्यमातून प्रत्येक अतिथीचा विशेष सन्मान आपण करतोय. सन्मान्य नयन पाटील साहेब यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न झाला आणि या स्पर्धेसाठी भरभरून दातृत्व सर्व मान्यवरांनी दिलंय. आपल्या सर्वांचे या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनापासून आम्ही आभारी आहोत. नाव ओव्हर टू कॉम बॉक्स. विकेटचा पतनाला स्विच इट करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न फसला. अगदी लगा तो आबाद नाही तो बर्बाद आपल्याला पाहायला मिळाला. या वेळेला डॉट बॉल आला आणि बघता बघता षटक क्रमांक कंप्लीट झाला. ते दुसरं आणि 2 षटकांच्या अखेरीस धाफलकावरती धावा आपण पाहता 30. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या सुमित पाटीलला तब्बल 11. तदनंतर दुसऱ्या षटकाच्या पहिल्या बॉलवरती सिंगल आली. तदनंतर दुसऱ्या षटकाच्या दुसऱ्या बॉलवरती झेल ड्रॉप झाली आणि तदनंतर त्याचं परिणाम 3 षटकारामध्ये आलं. अर्थातच दुसऱ्या षटकामध्ये 19 धावा आल्या. आता 2 षटकांच्या अखेरीस 30 धावा स्कोर कार्डवरती आहेत.
हर्ष भोईर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहत आहे. भुऱ्या सध्याच्या घडीला बॉलिंग ट्रॅकवरती. लेफ्ट आर्म सीम हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये अगदी हायवे दिवे एक्सप्रेस म्हणून त्याच्याकडे नेहमी पाहिलं जातं आणि तोच गोलंदाज आता बॉलिंग ट्रॅकवरती. हर्ष भोईरला आपण पाहत आहे. स्ट्रायकिंग एंडला जयेश पाटील आणि सागर पाटील असे सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये. जयेश पाटीलला आपण पाहिलं, त्यानंतर कुणाल पाटील बाद झाला आणि आता कुणाल पाटीलची जागा भरून काढण्यासाठी सागर पाटील मैदानामध्ये आलाय. हर्ष भोईर बॉलिंग ट्रॅकवरती. पहिला बॉल ऑन साइडला टर्न केला, क्रॉस बॅटेचा स्ट्रोक खेळलाय, अगदी खेचून मारला होता डीप मिड विकेट रेझन मध्ये. फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला. एका टप्प्यावरती या बॉलला कॅरी केलं आणि बॉलची थ्रोफेकी केली आहे. तोपर्यंत एकच धाव इथे टीमच्या टोटलमध्ये ऍड केली जाईल. दुसरं षटक जरूर महागडं राहिलं, पण तदनंतर कमबॅक मैदानाच्या आतमध्ये केलं गेलंय. हर्ष भोईरच्या माध्यमातून 31 ऑन द स्कोर कार्ड फ्रॉम टीम सुमित कुमार केवणी दिवे. एका धावेच्या साथीनं स्ट्राईक देखील रोटेट झाली आहे मैदानामध्ये. सागर तयार. ओ शफल होऊन स्ट्रोक खेळायचा होता, बॅट आणि बॉलचा संपर्क होणार नाहीये. ज्या वेगानं टप्पा पडला त्याच वेगानं सरळ जाऊन विसावला विकेट किपरच्या हातामध्ये आणि या वेळेला हा बॉल आला डॉट. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला गावदेव वेळ बी आणि त्यांच्या अगेन्स्ट सोनू आई वडू नवगड या दोन टीमच्या दरम्यान हे बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. या देखील प्रचंड वेग आपल्याला पाहायला मिळाला. जणू का बॅटरला डॉमिनेट करण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये हर्ष भोईरनं केलंय. सलगचे हे 2 डॉट महत्वपूर्ण आहेत. अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये हर्ष भोईरची आपण पाहतोय. पुढचा बॉल. हो या वेळेला वाईड यॉर्कर हाताळायचा होता. चांगला क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. अगदी फक्त आणि फक्त दिशा दिली, फक्त आणि फक्त कट केलं या बॉलला. सन्मानजनक क्रिकेट, कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. दिमागदार क्रिकेट मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. धावा येत नव्हत्या, 2 डॉट झालं होतं. तदनंतर डोक्याचा वापर केला, बुद्धीचा वापर केला. शक्ती युक्ती श्रेष्ठ हे सांगत असताना या 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या बॅट्समन सागर पाटीलच्या बॅटमधून. वाईड यॉर्कर होतं, फक्त आणि फक्त स्लाइस केलं होतं या बॉलला. फुलोरलेचा बॉल यावेळी देखील ऑन साइडला टर्न केला. अलंग द कार्पेटच्या सहाय्याने सिद्धेश पाटील चेंडूपर्यंत पोहोचला. थोडेसे फंबल झाला शेवटच्या मोमेंटला. बॉलला कॅरी केला सिद्धेश पाटीलनं. ट्रॉफी के करतील नॉन स्ट्राईक एंडला. यावेळी देखील एक सिंगल. अगदी या षटकामध्ये खऱ्या अर्थानं धावसंख्येमध्ये ब्रेक थ्रो लावण्याचं काम हर्ष भोईरने केलंय. स्वतः टीमचा कॅप्टन देखील आहे. संघ जाऊन पोहोचला 34 अंकावरती. 34 धावा सध्याच्या घडीला स्कोर कार्ड वरती सजल्या गेल्यात. एकाच ताकदीचे, एकाच हिमतीचे, एकाच क्षमतेचे हे 2 दिग्गज संघ आपण पाहताय. स्टील 1 टू गो. लास्ट बॉल ऑफ द 3rd ओव्हर. शेवटचा बॉल. शफल झाले, जागा बनवली, बॉलला खेळलाय, चांगला स्ट्रोक. पहिल्या अटेम्प्टला झेल ड्रॉप आणि दुसऱ्या अटेम्प्टला एक अप्रतिम झेल कॅरी करत असताना आपल्याला पाहायला मिळाला. राहुलनं टिपलाय हा झेल आणि संपलाय बॅट्समन जयेश पाटीलचा खेळ. 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक लागलाय तब्बल 2रा.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये तब्बल 4थ्या क्रमांकावरती आपण पाहतोय जितू पाटील. जितू गोंधळी आपण पाहत आहे सध्याच्या घडीला 4थ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये इंटर झालाय. करण पाटील बॉलिंग ट्रॅकवरती आला. शेवटचं षटक देत ओव्हर, अंतिम षटक स्लॉग ओव्हरचं षटक, हाणामारचं षटक आणि देत ओव्हर स्पेशलिस्ट मैदानाच्या आतमध्ये करण पाटील आपण पाहतोय. आज आमचा कॉमेंट्री बॉक्स खऱ्या अर्थानं तुषारजी शिंदे सर असतील, प्रसादजी सवारे सर असतील, त्याचबरोबर आमचे सुभाषजी धुमाळ सर असतील. शेवटचा षटक, पहिला बॉल हाफ ट्रॅकर होता, हुक केला ऑन साइडला स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये, फिल्डर डाऊन दी बॉल, टेकन अ व्हेरी गुड कॅच, बॅट्समन आउट. या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. 4थ्या षटकाच्या पहिल्या बॉलवरती विकेट संपादित केली आहे गोलंदाज करण पाटीलनं. फलंदाज बाद झाला. ज्या बॅटरच्या बॅटमधून संयमी धावा येत होत्या तर सागर पाटीलला आता माघारी परतावलंय. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये तब्बल 5व्या क्रमांकावरती करण पाटीलच्या अगेन्स्ट करण पाटील असं बॅटल आपल्याला पाहायला मिळतं. एक करण पाटील सुमित कुमार केवणी दिवेचा बॅटिंग ट्रॅकवरती आणि दुसरा करण पाटील एकविरा हायवे दिवे बी या टीमच्या माध्यमातून गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. करण पाटील असं बॅटल मैदानामध्ये. कोणत्या करणवरती भारी पडतोय. पहिल्या बॉलवरती विकेट तर आली आहे. करणला पण पाहता स्ट्रायकिंग इनला. पुढचा बॉल हो, यावेळेला देखील अप्रतिम बॉल. बॅट आणि पॅटच्या मधून बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये. स्विंग अँड मिस. बॅट आणि बॉलचा संपर्क होणार नाहीये. यावेळेला देखील शरीरापासून दूर ठेवला होता. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतं. रिप्ले ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. गुडलेन स्पॉटवरती हा चेंडू जाऊन आदळला आणि तदनंतर त्याच रेषेमध्ये सरळ रेषेमध्ये जाऊन विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. आमचे तेजस भोईर अँड ऑल टीम ग्रामीण टायटन्स क्रिकेट ही वाहिनी खऱ्या अर्थाने ही स्पर्धा कव्हर करते. भारताच्या घराघरात साता समुद्रा पार नेऊन ठेवण्याचं काम या वाहिनीच्या माध्यमातून. पदतल्ले ते थोडंसं चुकलं, रनामध्ये थोडंसं अडथळा. 4थं षटक करण पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. 34 धावा स्कोर कार्डवरती यात. पुढचा बॉल स्लोवर वन, धीम्या गतीचा बॉल. गती थोडीशी कमी केली, वाईड यॉर्कर हाताळला. तदनंतर अप्रतिम डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये करण पाटीलनं केली आहे. स्लोवर वनच्या स्वरूपात अजून एक येणारा सलगचा दुसरा डॉट. ज्या प्रकारे हर्ष भोईरने कामगिरी केली ना सर, त्याच प्रकारे त्याच्या पावलावरती पाऊल देऊन काम करण्याचा प्रयत्न करण पाटीलने देखील केलाय. दुसऱ्या षटकामध्ये थोडासा महागडा जरूर राहिला पियुष मात्रे. 2 षटकांमध्ये 30 धावा होत्या. तदनंतर 1.3 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 4 धावा आल्यात. 4था बॉल ऑन साइडला क्रॉस बॅटेटा स्ट्रोक केला. मिड विकेट रिजन मध्ये वेदांत त्या ठिकाणी तैनात होते. चांगली फिल्डिंग वेदांतच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. सिंगल येथे कंप्लीट केली जाईल सिंगलच्या साथीनं. तब्बल 4थ्या बॉलवरती 5व्या बॉलवरती सिंगल आपल्याला पाहायला मिळाले. तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या बॉलवरती देखील विकेट आली होती. 4 बॉल भरपूर मेहनत करावी लागली बॅटरला, पण या 5व्या बॉलवरती शेवटच्या मोमेंटला सिंगल आता प्राप्त केली गेली आहे. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. स्टील 2 टू गो. पहिला स्पेलचा हा शेवटच्या 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आमचे तेजस भोईर स्वतः आज खऱ्या अर्थानं ऑफिशियल अपडेटरच्या भूमिकेत आहेत. त्यांची ही वाहिनी. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 5वा बॉल वाईड यॉर्कर हाताळायचा होता. प्रयत्नामध्ये खऱ्या अर्थाने यशस्वी राहिला गोलंदाज करण पाटील. करावा तितकं कौतुक कमीच आहे करण पाटीलचं. हा देखील येणारा डॉट बॉल.
हर्ष भोईरने 1 विकेट संपादित केली होती, 4 धावा खर्च केल्या होत्या, पण करण पाटीलचा उल्लेख करायला गेला तर 5 बॉल त्यांना हाताळलंच, फक्त आणि फक्त 1 धाव त्यांना खर्च केली आहे आणि 1 विकेट देखील संपादित केली आहे. शेवटचा बॉल समोरच्या दिशेने खेळला व्ही शेप मध्ये, वाडिश लॉंगॉन आणि वाडिश लॉंगॉफच्या मधून या फटक्याला खेळायचं होतं. लॉंगॉन रिजन मध्ये वेदांतला आपण पाहिलं 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसऱ्याच्या प्रयत्नामध्ये नकार दिलाय. 17 क्रमांक कंप्लीट झाला पहिला आणि पहिल्या सत्राच्या अखेरीस पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना सुमित कुमार केवणी दिवे या टीमची टोटल जाऊन पोहोचले 37 या अंकावरती आणि 38 धाव्यांचं माफक लक्ष उभं केले ते टीम चेक. तर चला नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करूया. दोन्ही टीमचे कर्णधार विनंती असेल आपण टॉस द्यायचा आहे. तर गावदेवी वेहळे ए संघाचे कर्णधार आणि जय सोनू आई वडूनगर संघाचे कर्णधार दोन्ही टीमचे कॅप्टन आपण त्वरित टॉस द्यायचा आहे. आणि टॉस नक्कीच वडूनगर संघाचे कॅप्टन आले तर आम्ही विनंती करू गावदेवी वेहळे ए संघाचे कर्णधार आपण त्वरित टॉससाठी या मित्रांनो. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होतो आणि टॉस करण्यासाठी आम्ही विनंती करू माननीय श्री आमचे सर्वांचे लाडके अजिंक्य दादा पाटील दादांना विनंती असेल की दादा आपण या टॉससाठी नक्कीच दादांच्या वतीने खरं तर आम्हाला या स्पर्धेची मॅन ऑफ द सिरीज आपण पाहता ज्या सिरीजसाठी जी ट्रॉफी आहे ती ट्रॉफी नक्कीच आम्हाला अजिंक्यदादा पाटील यांच्या वतीने लाभली गेली आणि खरं तर त्यांचे नक्कीच बंधू खरं तर IPS अधिकारी आहेत. खरं तर त्यांचाही मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करू, त्यांचंही स्वागत आम्ही करू या स्पर्धेच्या वतीने. तर या अजिंक्यदादा आपण करूया टॉस बॉक्समध्ये टॉस. तर चला दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉससाठी यायचं आहे. तर दोन्ही टीमच्या कर्णधार या आपण नक्कीच अजिंक्यदादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. खरं तर त्यांच्या वतीने आम्हाला या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीज जी ट्रॉफी आपण पाहता ती ट्रॉफी आम्हाला त्यांच्या वतीने लाभली गेली. खरं तर वीर तानाजी असा कॉल मात्र केलाय टीम गावदेवी वेहले ए संघानं. मान्यवरांना विनंती करेन दादा आपण बसून घ्यायचं आहे. आपला आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करू. या दोन्ही टीमचे कॅप्टन खरं तर टॉस जिंकलाय गावदेवी वेहले ए संघानं. टॉस जिंकल्यानंतर आपला निर्णय का असेल? क्षेत्ररक्षण करणार. क्षेत्ररक्षण करायचं आहे. नक्कीच समोरचा संघ आपण वडूनगर संघ पाहतात क्षेत्ररक्षण करत असताना नक्कीच तुम्ही समोरच्या टीमला किती धावा संख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? 40+च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. 40+, परंतु नक्कीच आपण पाहता विकेट ही चांगल्या गोलंदाजांना अनुकूल आहे. खरं तर या मॅचमध्ये तो गोलंदाजी करत असताना कोणता असा गोलंदाज असेल जो समोरच्या मेन बॅट्समन आउट करण्याचे नक्कीच जबाबदारी घेईल? तू कोणाकोण अपेक्षा करशील? गोलंदाज सर्वच चांगले आहेत आमचे, पण त्यांनी प्रभाव दाखवला पाहिजे. आता नक्कीच एकंदरीत आपण या स्पर्धेविषयी काय म्हणाल? नक्कीच स्पर्धेविषयी आपण काय म्हणाल? येस, थँक्यू सो मच. आपण जाऊयात वडूनगर टीमच्या कॅप्टनकडे. आपण टॉस जिंकला असता आपला निर्णय काय असता? आम्ही पण क्षेत्ररक्षण स्वीकारलं असतं. आता बॅटिंग आहे तर बॅटिंग करू. नक्कीच एक टार्गेट मनामध्ये काय असेल? 40 रन मारण्याचा प्रयत्न करू, कारण की फ्लड लाईटची मध्ये मॅच आहे आणि 40 धावा आमचे गोलंदाज सेव्ह करतील. येस, थँक्यू सो मच. दोन्ही टीमला पण देऊया शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमला पुढच्या मॅचसाठी. ओव्हर टू कॉम्बॉक्स.
तर वळूया आपण सुरू असलेल्या सामन्याकडे. या टार्गेट सेट केले गेले ते 38 धावांचं. खरं तर 2 षटके आपण पाहतोय या सुमित कुमार कंपनी या केवणी दिवे संघाच्या नावे राहिली होती, ज्या 2 षटकांमध्ये 30 धावा त्यांनी कुठून काढल्या होत्या. मात्र त्यानंतरच्या 2 षटकांमध्ये फक्त 7 धावा नक्कीच दिवे संघाच्या हवे दिवे संघाच्या गोलंदाजांनी दिल्या होत्या. आणि म्हणूनच आपण पाहतोय मोठं लक्ष्याचं जे लक्ष्य नक्कीच द्यायचं होतं ते लक्ष्य मात्र देता आलं नाही. 38 धावांचं लक्ष्य दिलं गेलं आहे आणि लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी एकवेळ हवे दिवे संघाकडून हर्ष भोई आणि पिंटू पाटील जोडे मैदानामध्ये. इथे विकेट टू विकेट हा चेंडू होता. ऑन साईडला कार्पेटचे सहारे मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढलेला आहे. एका सिंगल रनने स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन करतोय फलंदाज हर्ष भोईर. देवेंद्र पाटील आपण पाहतोय बॉलरचं पहिले षटक करण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवली गेलेली आहे. खरं तर कुणाल पाटीलची बेमिसाल फलंदाजी पाहायला मिळते. तो बाद झाल्यानंतर ज्या धावा नक्कीच वाढवते त्या धावांचा वेग तिथून कमी झाला आणि तिथून मात्र केवणी देवी संघाच्या फलंदाजांना डोकं वर करण्याची संधी हवी देवी संघाच्या गोलंदाजांनी दिली नव्हती. इथे या इनफिल्डच्या वरून हा फटका केलेला आहे. शतरक्षक तिथे सज्ज आहे. JP ज्युनियर जयेश पाटील सेफ आणि पहिला फलंदाज बाद होताना पिंटू पाटील याची गेली संपुष्टात. पण बाद झालेलं आहे. पिंटू पाटील खरं तर लॉंग ऑफ रिझनमध्ये त्याचा झेल पकडला होता जयेश पाटील याने. श्रीमाशा क्लिअर करता आली नव्हती आणि पहिला फलंदाज डगोलच्या आश्रयाला हवी देवी या संघाचा न्यू बॅटर मैदानामध्ये करण पाटील आलेला आहे. इथे मात्र पुन्हा एकदा फटका फसला. तो शतरक्षक चेंडू खाली जयेश पाटीलला ऍक्शन मध्ये आणि आणखीन एक फलंदाजाला जावं लागेल तंबूच्या आश्रयाला. तू चाल माय आया अशी स्थिती आपण पाहतोय सध्या एकवेळ हवी देवी या संघाच्या फलंदाजांची. आतापर्यंत पकडलेत आपण पाहतोय जयेश पाटील गोल्डन आर्म आहे कारण आपण पाहतोय केवढे दिवस संघाचा आणि त्याच्या माध्यमातून 2 झेल येथे मात्र पकडले गेले आहेत. न्यू बॅटर मैदानामध्ये येतोय प्रितेश पाटील. 2 फलंदाज बाद झाले आहेत बॅक टू बॅक 2 चेंडूंवर. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 2 गोलंदाजांनी विकेट हॅट्रिकचा पराक्रम केलेला आहे. कालचा दिवस वाफाले बी संघाचा प्रथमेश विषय याच्या नावे राहिला होता, ज्याने पहिली विकेट हॅट्रिक या स्पर्धेमधील पूर्ण केली होती आणि या मागील सामन्यामध्ये ओली संघाकडून साहिल जोशी यांनी विकेट हॅट्रिक पूर्ण केली होती. विकेट हॅट्रिकवर देवेंद्र पाटील. हॅट्रिक बॉल आपण पाहतोय. सलग 2 चेंडूमध्ये 2 फलंदाज पॅडमध्ये त्याने पाठवलेले आहेत आणि आता मात्र विकेट हॅट्रिकवर हा गोलंदाज पाहायला मिळतोय. इथे पुन्हा एकदा फटका बसलेला आहे. क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय मात्र चेंडू निघून जातोय या लॉंग रिझन मधून एका टप्प्याने सीमापार चौकार. या इनिंग मधील फलंदाज प्रितेश पाटीलच्या बॅट मधून आणि चौकार्याने संघाची धावसंख्या पाहायला मिळते. धाव प्लेवर 5 धावा
आव्हान ठेवले गेले तर 38 धावांचा आपण सामना पाहतोय सुमित कुमार केवणी देवी विपक्ष एकवीर हवे देवी या दोन संघामध्ये. वेलकम आमचे सगळे समर्थक ज्ञानेश्वर चिकणे सर, आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा हवाई फायर, यावेळी मात्र शतरक्षक चेंडू खाली, कुठल्याही प्रकारची चूक नाही आणि आणखीन एक फलंदाज जावे लागेल तंबूच्या आश्रयाला. तिसरा हादरा बसतोय एकवीर हवे देवी या संघाला. बाद होऊन फॅलमध्ये परतले संघाची धावसंख्या 5 आपण पाहतोय आणि तिन्ही फलंदाज हे जेलबाच्या रूपाने बाद झालेले आहेत. 38 धावांचं लक्ष्य एकवीर हवे देवी संघ या लक्ष्याचा पाठलाग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला फलंदाज पिंटू पाटील बाद झाला होता, त्यानंतर करण पाटील बाद झाला होता आणि त्यानंतर नुकताच बाद झालेला प्रितेश पाटील आणि नवीन फलंदाज आता मात्र मैदानामध्ये एंटर होतोय पियुष म्हात्रे. 3 फलंदाज डगॉटला परतलेले आहेत. एकवीर हवे देवी बी संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 5 धावा. आतापर्यंत 3 हादरे दिलेले आहेत आपण पाहतोय देवेंद्र पाटील या गोलंदाजाने. सुमित कुमारांना कंपनी दिवे आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून जिशे चॅम्पियन ट्रॉफीचं आयोजन देखील आपल्याला पाहायला मिळालं होतं. ग्रामीण क्रिकेटचा विश्वचषक, ग्रामीण क्रिकेटचा रंग गुलाबी जिशे चॅम्पियन ट्रॉफी हे नक्कीच त्या स्पर्धेचं टायटल होतं. गोलंदाज देवेंद्र पाटील पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय, तर सामनाकरी फलंदाज पियुष म्हात्रे. डावफोर फलंदाज आता मात्र ऑन स्ट्राईकला पाहायला मिळतोय आणि ऑन साईडला आता मात्र डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. इथे समोर केलेल्या डाऊन द ग्राउंड क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. चांगले क्षेत्ररक्षण आउटफील्डचा अतिशय सुरेख क्षेत्ररक्षक आपण पाहतोय जयेश पाटील. क्विक थ्रो देखील पाहायला मिळतोय. आता 2 धाव फलंदाज पूर्ण करतात आणि 2 धावने या षटकाची समाप्ती, पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाची समाप्तीनंतर एकवीर हवी देवी संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते 38 या लक्ष्याचा पाठलाग करताना 7 धावा. वेलकम ज्ञानेश्वर चिकणे सर, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. आमच्या समालोचक परिवाराचे नक्कीच सदस्य आहेत आणि एक अतिशय उत्कृष्ट कविवर्य देखील आहेत. अनेक नक्कीच पारितोषिक त्यांनी पटकावलेले आहेत. अग्रिभूषण पारितोषिक जे देखील नक्कीच ते मानकरी आहेत. आमचे मित्र आहेत ज्ञानेश्वर चिकणे सर, भिवंडी तालुक्यामधील ज्येष्ठ समालोचक चिकणे सर, आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. सागर पाटील येतोय बॉलिंग ट्रॅकवर. इथे या फलंदाजपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू जास्त दूर ठेवला जातोय. 55 इशारा वाईट येतोय. आव्हान त्या वाईट रूपाने धावसंख्येमध्ये सिंगलने भर पडते. आजच्या शेवटच्या दिवसामधील 8वा सामना आपण बघतोय एकवीर हवे देवी पक्ष सुमित कुमार केवणी देवी या दोन संघामध्ये. लॉ फुटा चेंडू समोर केलेल्या चेंडूला वेसेफ मध्ये क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील करेल, फेकी करेल, तोपर्यंत फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. एका धावेपेक्षा अधिक नाही आणि एका धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती 9 वर.
सागर पाटील आपण पाहतोय या बॉलिंग ट्रॅकवर. तर सागर पाटीलाचा सामना करण्यासाठी सज्ज होतोय या फलंदाज पियुष म्हात्रे. फील्डमध्ये थोडंसं परिवर्तन केलं जात आहे डीप एक्स्ट्रा को रिझनला. त्यामध्ये क्षेत्रक्षक डीपमध्ये इथे या मिड टाइम फटका फसलेला आहे. पुन्हा एकदा जयेश पाटील चेंडू खाली गोल्डन आर्म आपण पाहतो आणि तिसरा झेल त्याच्या माध्यमातून इथे पूर्ण केला जातोय. आणखीन एक फलंदाज बाद होताना हवी देवी संघाचा. आतापर्यंत 3 झेल पकडले गेले आहेत आणि ज्ञानेश्वर चिकणे सर जर ग्रामीण क्रिकेटचा इतिहास पाहायचा झाला तर ग्रामीण क्रिकेटच्या इतिहासामध्ये एकाच इनिंगमध्ये सर्वाधिक 5 झेल घेण्याचा जो विक्रम आहे तो जाहीर राजुली संघाचा क्षेत्ररक्षक जितू चौधरी याचे नावे आहे. सेम चषक कवाड इथे झाला होता. त्या सेम चषक कवाड या चषकामध्ये एकाच इनिंगमध्ये त्या क्षेत्ररक्षकाने 5 झेल घेण्याचा विक्रम केला होता. आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हा कारनामा जॉन्टी रोडच्या नावे आहे. वेस्ट इंडिज संघाविरुद्ध जो सामना झाला होता मुंबई स्टेडियमवर त्या सामन्यामध्ये जॉन्टी रोड्स या दक्षिण आफ्रिकन क्षेत्ररक्षकाने एकाच डावमध्ये 5 झेल घेण्याचा विक्रम केला होता आणि त्या सामन्यामध्ये तो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी देखील ठरला होता. इथे मात्र जयेश पाटीलने आतापर्यंत 3 झेल पकडलेले आहेत. नवीन फलंदाज सिद्धेश पाटील येतोय. 4 फलंदाज आतामध्ये बाद झालेले आहेत. धावसंख्या 9. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र आपण पाहतोय प्लॅन मिस. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते या सागर पाटीलच्या माध्यमातून. एक्सपिरियन्स कंपनी आहे खरं तर सागर पाटील. हवे देवे विपक्ष केवणी देवे मात्र दोन्ही संघांना विजय हवे. सागर पाटील पुन्हा एकदा टर्न होताना मानकुली वेले रोड इनकडून राईट आर्म ओव्हर द स्टंप लेफ्ट आर्म गोलंदाजी करताना माफ करा. समोर खेळल्या डाऊन द ग्राउंड क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. पुन्हा एकदा जयेश पाटील ॲक्शन मध्ये पाहायला मिळतोय. तालमेलची कमी होती. रनआउटची देखील संधी निर्माण झाली होती. सुदैव नक्कीच फलंदाज बाद झालेला नाही. हवी दिव्य संघाचा धावसंख्या दुहेरी अंगामध्ये प्रवेश करते. 10 धावा. आव्हान येते 38 धावांचा. दुसरं षटक मार्गस्थ सागर पाटील बॉलिंग ट्रॅकवर. तर यावेळी सामनाकरी फलंदाज हर्ष भोईर. क्लीन बॉल बेल्स क्या जली मानो बल्लेबाज का दिल जल उठा. आणखीन एक फलंदाज बाद होताना एक वेळ हवी देवी या संघाचा. पाच फलंदाज बाद झालेले आहे. निम्मा संघ गारत अर्धा संघ डगवटच्या आश्रयाला आपण पाहतोय. नाजूक स्थिती सध्या हवी देवी संघाची पाहायला मिळते. केवणी देवी या संघासमोर. इथे केवळ चेंडूला आपण पाहतोय या दिशा दिलेली आहे या पॉइंट रिझनकडे. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगलने दुसऱ्या षटकात समाप्ती आणि 2 षटकात समाप्तीनंतर एक वेळा हवी देवी संघाची धावसंख्या धाव प्लेकर 11 धावा. 11 धावा. 11 लॉस ऑफ 5 विकेट इन ऑफ द सेकंड ओव्हर. 2 षटके समाप्ती 5 बाद 11 धावसंख्या 38 या लक्ष्याचा पाठला करताना.
तेजस पाटील हवेदेवीचा विराट कोहली नक्कीच आपण पाहतोय, ज्याचा जर्सी क्रमांक नेहमीच 18 असतोय. त्यांच्याकडून राहुल म्हात्रेसाठी सुवर्ण संधी आहे. राहुल म्हात्रे याने जर षटकांची हॅट्रिक पूर्ण केली तर 1518 रुपयाचं पारितोषिक त्यांच्याकडून दिलं जाईल. बारा चेंडू आणि 12 चेंडू इथून 27 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी ट्रॅकवर फिरकी गोलंदाज आता मात्र करण पाटील येतोय. मध्यम गती गोलंदाज आणि फिरकी गोलंदाज कधी कधी आपण पाहतो शॉर्ट रनअपने गोलंदाजी करताना आणि कधी कधी मध्यम गती देखील गोलंदाजी करताना तो पाहायला मिळतोय. समालोचक चषक जो नक्कीच बदलापूर इथे संपन्न झाला होता, त्यामध्ये राहुल म्हात्रे मालिकावीर ठरला होता. आफ्रिदचा मानकरी देखील ठरला होता. चांगली कामगिरी त्याची तिथे पाहायला मिळते. इथे मात्र दिशेमध्ये भरकटतोय गोलंदाज करण आणि आव्हान ते झोपणे 1 रन. वाईटचा इशारा पंजाकडून येतोय. संघाची धावसंख्या पोहोचते ती 12वर. आव्हान आहे ते 38 धावांचा. 26 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथे अगदी यॉर्कर लेनचा चेंडू होता. 20 मध्ये चेंडूला खेळून काढलेला आहे. लॉंग ऑफ रिजन मधला क्षेत्ररक्षक डीप मिड ऑफ रिजन मध्ये येऊन क्षेत्ररक्षण करतोय. तोपर्यंत एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतायत. आपण सामना पद्धती सुमित कुमार केवनीदेवी विपक्ष एकविरा हवेदेवी या दोन संघामध्ये 38 लक्षाचा पाठलाग हवेदेवी संघ करतोय. 11 चेंडू आणि 11 चेंडू मध्ये इथून 25 धावांची आवश्यकता आहे. तिसरं षटक मार्गस आहे करण पाटील. आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर शॉर्ट रनअपने गोलंदाजी करताना. इथे ऑन साईडला चेंडू टोलला आहे. गावकर रिझल्टमध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. आणि इथे तालमेलची कमी, धावचीची संधी निर्माण झाली होती. बाल बाल बचाय. सिद्धेश पाटील याला नशिबाची साथ मात्र इथे लाभते. फक्त एक सिंगल रन, सिंगल पेक्षा अधिक नाही. करण पाटील देखील असा एक गोलंदाज आहे भिवंडी तालुक्यामधील आपलं षटक कमी वेळामध्ये पूर्ण करतोय. इथे पुन्हा एकदा चांगला चेंडू, यॉर्कर लेनचा चेंडू होता. एक सिंगल रनचा फलंदाज पूर्ण करतात. 22च्या रूपाने आव्हान त्या धावेने संघाची धावसंख्येमध्ये देखील बदल होतोय. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 15 धावा. निर्धाव चेंडू 38 या लक्ष्याचा पाठलाग एकविरा हवेदेवी या बी संघ करतोय. या संघाची धावसंख्या स्थिर आहे. धावपलीवर 15 धावा. या षटकामध्ये देखील करण रन देताना दिसत नाही. धावांपासून वंचित ठेवलेले आपण पाहतोय. या षटकामध्ये सिंगल धावा येत आहेत. सिद्धेश पाटील सामना करेल गोलंदाज करण पाटील याचा. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. इथे चेंडू जागेवरच भवऱ्याप्रमाणे भिंगताना पाहायला मिळतो. कुठल्याही प्रकारची धाव नाही. या षटकामध्ये आपण पाहतोय या फलंदाजांना जखडून पकडून ठेवण्याचं काम करण पाटील या गोलंदाजाने केलेलं आहे. 7 चेंडू आणि 23 धावांची इथून आवश्यकता आहे. सध्या तरी फकड आपण पाहतोय केवनीदेवी संघाची या सामन्यावर पाहायला मिळते. इथे बेट होतो. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. पंचांचा वाढचा इशारा 1+1 अशा प्रकारे 2 धाव धावल्यामध्ये जोडल्या जातात. आणि 2 धावीने संघाची धावसंख्या पोहोचते ती 17वर. एक गाव एक मंडल वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे आयोजित ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम वीर तानाजी चषक दापोडे 20-25 आयोजन मित्रांनो आपण पाहतोय. इथे मात्र ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षण सजवलं गेलं होतं त्याप्रमाणे नक्कीच चेंडू देखील हाताला गेला होता. क्षेत्ररक्षणाची चांगली साथ इथे मात्र गोलंदाजाला मिळालेली आणि खूप कमी वेळामध्ये षटक करण पाटील यांनी पूर्ण केलेलं आहे. नुकतंच आपण बघितलं तर
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अवघ्या 73 सेकंदमध्ये रवींद्र जडेजाने कटक वनडेमध्ये इंग्लंड विरुद्ध आपलं षटक पूर्ण केलं होतं आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विक्रम त्याच्या नावे पाहायला मिळतोय. 73 सेकंदमध्ये त्यांनी आपली ओव्हर पूर्ण केली होती. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 18 धावांनी इथून 6 चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. 6-20चं समीकरण. हा चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. हे समीकरण आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल सोनाई वडनगर विपक्ष पसोई 11-7080 गावदेवी स्पोर्ट्स वेले दिशान पाटील यांचा संघ आपल्याला पुढील सामन्यामध्ये एक ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. दिशान पाटील फॅम टीम पसोई 11-7080 गावदेवी वेले विपक्ष सोनाई वडनगर. टॉस जिंकलेले वेले संघटनाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि सोनाई वडनगर संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी इन्व्हाइट केलेलं आहे. जीशे संघटने अंतर्गत ही स्पर्धा मित्रांनो आपण पाहतोय. मॅच 1 मिनिट थांबवायची. आगतम स्वागतम सुस्वागतम. या ठिकाणी सन्मानित श्रीमान मोहित भरत पाटील NYKS महाराष्ट्र यांचं या ठिकाणी आगमन झालंय. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील आपण करतोय अतिशय मनपूर्वक स्वागत. वेलकम सर. त्यांच्या सोबत आपण पाहतोय इतर मान्यवर मंडळी. अजयजी पाटील साहेब यांचं देखील आगमन होत आहे. वेलकम सर. दोन्ही मान्यवरांचं या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. प्रभारी मेरा युवा भारत 3 षटकांसाठी बरोबर 15 मिनिटाचा वेळ इथे खर्च केला गेलेला आहे. तर पंचांनी सामना सुरू करायचा आहे. 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. दरम्यान व्यासपीठावर आमच्या मान्यवरांचं देखील आगमन झालेलं आहे. आमचं मान्यवरांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आणि मान्यवरांच्या माहितीसाठी आपण पाहतोय सुमित कुमार केवणेदेवी विपक्ष एकवेळा हवे दिवे या दोन संघामधील सामना. दिवे विपक्ष दिवे, मात्र दोन्ही संघांना विजय हवे. समीकरण आपण पाहतोय 6 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. शेवटचे षटक घेऊन येतो गोलंदाज जयेश पाटील, ज्याने आज ऑलरेडीमध्ये 3 झेल पकडलेले आहेत आणि त्याच्यावर आता मात्र गोलंदाजीची जबाबदारी संघाकडे सोपवलेली आहे. सामनागर फलंदाज राहुल मात्रे. यावेळी फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस और फुल डोसूल चेंडू सीमा पार मिडविकेट चौरून षटकार. मोहित भरत पाटील प्रभारी सेवा युवा भारत NYKS महाराष्ट्र राज्य. फेअर डिलिव्हरी नक्कीच सामना सुरू करायचा आहे. फेअर डिलिव्हरी पंचांचा निर्णय येतोय. हा षटकार आणि षटकारीन संघाची धावसंख्या येतोय आकार. धावसंख्या 6 ने वाढवून होते. धाव प्रकार 24 धावा. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 5 आणि 5 चेंडूमध्ये इथून 14 धावांची आवश्यकता आहे. या षटकारीने पुन्हा एकदा वापसी घेताना आपण बघतोय हवेदेय संघ या सामन्यामध्ये जो दबाव होता तो छाटण्याचा हटवण्याचा प्रयत्न नक्कीच या षटकाराने केलेला आहे आणि मच नेटेड सिक्सर असं देखील आपण म्हणू शकतोय. कारण ज्या फटक्याची आवश्यकता होती मौके पे छक्का राहुल चेंडू करतोय सीमारेषेवर गोल. या इनिंग मधील हा पहिला षटकार आपल्याला पाहायला मिळतोय.
5 चेंडू आणि 14 धावांची इथून आवश्यकता आहे. आपण सामना पाहतोय सुमित कुमार केवनी देवी विपक्ष एकविरा हवे दिवे या दोन संघामध्ये. पाच चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. या षटकारांनी विजयाची आशा पल्लवित केलेली आहेत. आपण पाहतोय राहुल मात्रे या फलंदाजाने. मात्र अजूनही सामन्याचे चित्र पूर्णपणे स्पष्ट नाही. 5 चेंडू 14 धावांची आवश्यकता आहे. 5-14चं समीकरण. गोलंदाजी ट्रॅकवर जयेश पाटील तर पुन्हा एकदा सामनेकर फलंदाज राहुल मात्रे. इथून वापसी करावी लागेल गोलंदाज जयेश पाटील याला. पहिल्या चेंडूवर त्यांनी फुलटाच दिला होता आणि त्याच्यावर फुल टोल वसूल राहुल मात्रे याने केला होता. राहुलने चेंडूला सीमाशावर गोल केलं होतं. इथे मात्र इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता. फटक्यामध्ये ताकद झोकता आली नाही. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करत सिंगलपेक्षा अधिक नाही आणि सिंगलने हवीदेवी संघाची धावसंख्या पोहोचते ती 25वर सिल्वर ज्युबली क्वार्टर सेंचुरी आपण बघतोय. 4 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. जयेश पाटील शेवटचे षटक चालतोय तर यावेळी सामनाकरी फलंदाज सिद्धेश पाटील. गोलंदाज जयेश पाटील बॉलिंग ट्रॅकवर सामनाकरी फलंदाज सिद्धेश पाटील. इथे मात्र चेंडूला फेरकावून दिलाय उंचच उंच आणि लांबच लांब पल्ल्याचा षटकार. स्टेट हिट सीधी बात नो बकवास षटकार. सिद्ध केलेले आहे मै हूं ना नक्कीच. सिद्धेशच्या बॅट मधून सरळ बॅट नाही खेळलेला फटका आपण पाहतोय स्टँड अँड डिलेवर खडे आणि आता मात्र षटकाराने समीकरण बदलत आहे. शेवटचे 3 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 3 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता. या 2 षटकाराने आता मात्र विचार करण्यास भाग पाडलेले आहे ते केवनी देवी संघाच्या क्षेत्ररक्षकांना. आपण सामना पाहतोय सुमित कुमार केवनी देवी विपक्ष एकविरा हवे दिवे आणि मी मगाशीच उल्लेख केला होता की दिव्य विपक्ष दिव्य लढत आहे आणि दोन्ही संघांना मात्र विजय हवे. विजयासाठी दोन्ही संघ खेळताना पाहायला मिळतात. एका बाजूला सुमित कुमार केवनी देवी ज्यांना हार नसेल मंजूर तर दुसऱ्या बाजूला एकविरा हवे देवी ज्यांना जिंकणं आहे जरूर. दोन्ही संघाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा सामना. एकविरा हवी देवी बी संघ आपण पाहतोय धावांचा पाठलाग करताना 38 या लक्षाचा पाठलाग केला जातोय. 3 चेंडू 7 धावांची आवश्यकता. जयेश पाटील बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होताना रोड इनकून मलताना सामनाकरी फलंदाज सिद्धेश पाटील. पुन्हा एकदा खडे हा चेंडू देखील निघून जाते सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. सलगचा दुसरा षटकार सिद्धेश पाटीलच्या बॅट मधून 2 ठोकून आले. सिद्धेशाने सिद्ध केलेली आहे जिथे परिस्थिती गंभीर तिथे नक्कीच सिद्धेश पाटील खंबीरपणे सध्या फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. दापोडे गावचे समाजसेवक सन्माननीय उमेशजी पाटील साहेब आणि सन्माननीय या ठिकाणी अक्षय पाटील साहेब दोन्ही मान्यवरांचे इथे मंचावरती आगमन झालं. या दोन्ही मान्यवरांच्या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम सर. आगतम स्वागतम सुस्वागतम. आपण मंचावरती विराजमान व्हायचंय आणि आता आपण जातोय कॉमेंट्री बॉक्समध्ये. सन्मानित तुम्हाला सर. आता मात्र 2 चेंडूने एका धावेची आवश्यकता. समीकरण अतिशय सोपं आता मात्र झालेलं आपण पाहतोय जयेश पाटील मागणा ठरलेला आहे. जयेश पाटील यांनी या इनिंगमध्ये 3 झेल पकडले होते आणि आता मात्र 3 षटकार देखील खर्च केलेले आहेत. 3चा आकडा जयेश पाटीलचा नक्कीच पाठलाग सोडायला तयार नाही.
3 झेल पकडले गेले आहेत आणि 3 षटकार देखील त्यांनी खर्च केलेले आहेत. 2 चेंडू आणि एका धावेची आवश्यकता सिद्धेश पाटील यांनी नक्कीच सिद्ध केलेलं आहे. मॅच विनर. आता मात्र नक्कीच आपण बघूया क्लोज क्षेत्ररक्षक तैनात केले गेले आहेत. फलंदाजी शेजारी वाढताना आपल्याला पाहायला मिळतात. अंब्रेला फिल्डिंग आणि पंच नक्कीच काहीतरी सांगत आहेत. जी सावली आहे नक्कीच ती खेळपट्टीवर पडता कामा नाही. 2 चेंडू एका धावेची आवश्यकता. चेसिंग इज कंपल्सरी. आता पूर्णपणे आपण पाहतोय की विजयाच्या उंबाट्यावर घेऊन आलेले या सिद्धेश पाटील एकवेळ हवे देवी बी या संघाला. पुन्हा एकदा मोठा फाटका. यावेळी क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे आणि त्याच्या माध्यमातून पकडला गेला झेलला. काने में ट्विस्ट और मॅच बनती हुई सुपर हिट. क्या बात आहे. नक्कीच दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीत. जिद्दी क्रिकेट आपण बघतोय. एकविरा हवे देवी पक्ष केवणी देवी या 2 संघामध्ये. आता मग 1 चेंडू आणि एका धावेची आवश्यकता. सिद्धेश पाटील षटकाराने नक्कीच सामना फिनिश करण्याचा प्रयत्न करणार होता. मग त्या प्रयत्नात त्याने विकेट दिलेला आहे. आणि आता मग न्यू बॅटर सुमित पाटील कोरे अँडरसन ऑफ देवे. आणि मित्रांनो या मैदानावर या फलंदाजाचे नाव एक अनोखा विक्रम आहे. ज्यावेळी हवे देवे संघाला शेवटच्या चेंडूवर गोल्डन चौकाराची आवश्यकता होती आणि सायंकाळी बरोबर 4:44 घड्याळामध्ये झाली होती आणि या फलंदाजाने गोल्डन चौका ठोकण्याचा विक्रम करून आपल्या संघाला सामना जिंकून दिला होता. हा दुर्दैव विक्रम सुमित पाटील याच्या नावे आणि ही घटना याच मैदानावर घडली होती. गोल्डन चौकाराने की गोल्डन सिंगलने हा सामना की गोल्डन षटकाराने फिनिश करेल की गोल्डन डिलिव्हरी पाहायला मिळेल. या चेंडूमध्ये दडलंय काय. नक्कीच आपण पाहतोय या 1 चेंडू आणि एका धावेची आवश्यकता आहे. चेसिंग इज कंपल्सरी. या स्पर्धेमध्ये ड्रेसिंग कंपल्सरी आणि चेसिंग देखील कंपल्सरी असणार आहे. सुपर ओव्हर नसणार आहे कारण सुपर स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. एक गाव एक मंडल वीर तानाजी क्रीडा मंडल दापोडे आयोजित वीर तानाजी चषक दापोडे 20-25. 1 चेंडू आणि एका धावेची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. रंगतदार स्थितीमध्ये आता मात्र सामना येऊन ठेवलेला आहे आणि आता मात्र दबाव फलंदाजावर असणार आहे. दबाव गोलंदाजावर देखील असणार आहे आणि दबाव इथे मात्र पाठीरेखांवर देखील असणार आहे. 1 चेंडू एका धावेची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. पैसा वसूल सामना आपण पाहतोय. केवणी देवी विपक्ष हवी देवी या 2 संघामध्ये. एका बाजूला सुमित कुमार केवणी देवी तर दुसऱ्या बाजूला एकविरा हवी देवी बी. या 2 संघामधला सामना. 1 चेंडू एका धावेची आवश्यकता. इसे लगा डाला तो मैच को झिंगा डाला. इसे लगा डाला तो मैच को जीता डाला. गोल्डन डिलिव्हरी की गोल्डन चौकार की गोल्डन षटकार की गोल्डन सिंगल रन्स. सर्व काही गोल्डन नक्कीच पाहायला मिळेल. 1 चेंडू आणि एका धावेची आवश्यकता आहे. अतिशय रंगतदार रोमहर्षक स्थितीमध्ये सामना येऊन ठेपलेला आपण बघतोय. या स्पर्धेमधील नक्कीच एक रोमहर्षक सामना पाहायला मिळतोय. पैसा वसूल सामना पाहायला मिळतोय. 1 चेंडू एका धावेची आवश्यकता. आता मात्र आमचे 12 मॅन देखील टेन्समध्ये आहेत. 1 चेंडू एका धावेची आवश्यकता आहे. जयेश पाटील सामना करील सुमित पाटील. आणि अशा प्रकारे या गोल्डन सिंगल रन्स गोल्डन चौकार आहे आणि या गोल्डन चौकाराने अखेर हा सामना जिंकून दिलेला आहे सुमित पाटील या फलंदाजाने. अभिनंदन सुमित कुमार केवणी हार्ड लक अँड अभिनंदन एकवेळ हवे देवी. तर